प्रकरण क्रमांक 7 जोड स्तंभालेख। माझ्या प्रिय विद्यार्थी मित्रांनो, मागील इयत्तेमध्ये आपण स्तंभालेख म्हणजे काय हे पाहिले। याची आपण थोडी उजळणी करूयात। मुलांनो, हा एक आलेख कागद आहे। यामध्ये काही ठळक आणि काही फिक्क्या रेषांची उभी आणि आडवी मांडणी केलेली असते। ठळक रेषा या 1 सेंटीमीटर वरती असतात। त्यांच्या मध्यभागी म्हणजे 5 मिलीमीटरवर ठळक रेषेपेक्षा एक सौम्य रेषा असते। बाकी उरलेल्या सर्व रेषा या फिक्क्या असतात। प्रथम आलेख कागदाच्या खालच्या आणि डाव्या बाजूस 1 सेंटीमीटर अंतर सोडून X आणि Y अक्ष काढा। त्यांचा छेदनबिंदू 0 ने दर्शवा। आता आलेख काढण्यासाठी आपल्याला जी माहिती दिलेली असते त्याचे निरीक्षण करा। त्यामध्ये लहानात लहान आणि मोठ्यात मोठी संख्या पाहून आपल्या आलेख कागदावर ती मापे सामावतील का याचा अंदाज घ्या। जर संख्या 3 अंकी असतील तर 100च्या पटीत प्रमाण Y अक्षावर घ्या। X अक्षावर समान अंतरावर खुणा करून दिलेली माहिती लिहा, म्हणजे जोड स्तंभालेख हे समान अंतरावर येतील। आता मुलांनो, हे दोन स्तंभालेखामध्ये X अक्षावर वर्षे दर्शवलेली आहेत आणि Y अक्षावर ज्वारीचे उत्पादन क्विंटलमध्ये दर्शवलेले आहे। या स्तंभालेखाचे प्रमाण Y अक्षासाठी 1 सेंटीमीटरला 10 क्विंटल घेतलेले आहे। हे दोन्ही स्तंभालेख समान माहिती दर्शवतात, म्हणून ते एकाच आलेखात दाखवता येतात का ते पाहू। आता हा आलेख पहा। हे स्तंभालेख अशा प्रकारे जोडल्यामुळे कमी जागेत जास्त माहिती दर्शवता येईल। तसेच महेश आणि अभिजित यांच्या ज्वारीच्या उत्पादनाची तुलना करणे सोपे जाईल। अशा प्रकारच्या स्तंभालेखाला जोड स्तंभालेख म्हणतात। आता आपण जोड स्तंभालेखाचे निरीक्षण करून काही चर्चा करूयात। कोणत्या वर्षी दोघांचे ज्वारीचे उत्पादन सारखे झालेले आहे? उत्तर 2011 साली दोघांचे ज्वारीचे उत्पादन सारखे झालेले आहे। 2014 साली कोणाच्या ज्वारीचे उत्पादन जास्त होते? 2014 साली महेशचे ज्वारीचे उत्पादन जास्त होते। आता 2013 साली प्रत्येकाचे ज्वारीचे उत्पादन किती होते? तर 2013 साली महेशचे 40 क्विंटल आणि अभिजितचे 30 क्विंटल ज्वारीचे उत्पादन होते। जोड स्तंभालेखाचे वाचन कसे करायचे ते आपण पाहूया। या ठिकाणी मुंबई शहराचे 5 दिवसांचे कमाल आणि किमान तापमान अंश सेल्सिअसमध्ये दर्शवलेले आहे। या जोडस्तंभांचे निरीक्षण करून आपण काही प्रश्नांची उत्तरे शोधूयात। मुलांनो, X अक्षावर कोणती माहिती दर्शवलेली आहे बरे? X अक्षावर आठवड्यातील दिवस दर्शवलेले आहेत। Y अक्षावर कोणती माहिती दर्शवलेली आहे रे? तर Y अक्षावर तापमान दर्शवलेले आहे। सर्वात जास्त तापमान कोणत्या दिवशी आहे? तर सर्वात जास्त तापमान सोमवारी आहे। किमान तापमान कोणत्या दिवशी सर्वात जास्त आहे? किमान तापमान बुधवारी सर्वात जास्त आहे। कोणत्या दिवशी सर्वात कमी तापमान आहे रे? गुरुवारी सर्वात कमी तापमान आहे। कोणत्या दिवशी किमान तापमान सारखेच आहे? सोमवार आणि शुक्रवारी किमान तापमान सारखे आहे। आता गुरुवारी कमाल आणि किमान तापमानात फरक किती आहे? तर गुरुवारी कमाल तापमान 29.5 अंश सेल्सिअस आहे आणि किमान तापमान 15 अंश सेल्सिअस आहे। तापमानातील फरक म्हणजे 29.5 अंश सेल्सिअस वजा 15 अंश सेल्सिअस म्हणजेच 14.5 अंश सेल्सिअस आहे। आता कोणत्या दिवशी कमाल आणि किमान तापमानातील फरक सर्वात जास्त आहे? तर मुलांनो, गुरुवारी कमाल आणि किमान तापमानातील फरक सर्वात जास्त म्हणजेच 14.5 अंश सेल्सिअस आहे।